safeguarding prosperity समृद्धीचे संरक्षण or how to protect your blessings. किंवा तुमचे जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादांना सुरक्षित कसं ठेवायचं. Amen. आमेन. You know, we need to know certain laws in this. आपल्याला यामागे काही नियम कळले पाहिजेत. Amen. आमेन. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 28 verses 47 and 48. अनुवाद 28, 47 व 48 वचन आपण काढावे. So please open your Bibles to Deuteronomy 28 verses 47 and 48. अनुवाद 28 त्यातलं 47 आणि 48 वचन आपण वाचणार आहोत. Because you did not serve your Lord your God with joyfulness and with gladness of heart for the abundance of all things, therefore shall you serve your enemies which the Lord shall send against thee in hunger and in thirst and in nakedness and in want of all things, and he shall put a yoke of iron upon thy neck until he have destroyed thee. अनुवाद 28, 47 व 48. कारण सर्व पदार्थांच्या विपुलतेमुळे यहोवा तुझा देव याची सेवा तू हृदयाच्या उल्हासाने व हर्षाने केली नाही, म्हणून ज्यांना यहोवा तुझ्यावर पाठवील त्या तुझ्या शत्रूंची सेवा तू भुकेने व तहानेने व उघड्या अंगाने व सर्व वस्तूंची वाण असता करशील, आणि तो तुझा नाश करून टाकीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू घालेल. Amen. Amen. Now, we all know Deuteronomy 28 is specifically speaking about the curses. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनुवाद 28वा अध्याय शापांविषयी बोलतो. And there is an often overlooked curse given in this chapter of Deuteronomy 28. आणि अनुवाद 28 मध्ये एक असा शाप दिलेला आहे की ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं. Right in the middle of the chapter on curses, या शापाच्या अध्यायामध्ये we find a statement that shows us that even if God blesses us, आपल्याला एक असं विधान मिळतं की जिथे असं लिहिलं आहे की देवाने जरी आपल्याला आशीर्वादित केलं there are chances that we might be robbed of those blessings of God. तरी देखील कधी कधी अशी संधी निर्माण होऊ शकते की आपले ते जे देवाने दिलेले आशीर्वाद आहेत ते चोरले जाऊ शकतात. Amen. आमेन. Because कारण we need to tap in a few principles of God to retain our blessings. आपले आशीर्वाद जर आपल्याला टिकवून ठेवायचे असतील तर आपण देवाची काही तत्व शिकून घेतली पाहिजेत किंवा त्या तत्वांमध्ये हात घालायला शिकलं पाहिजे. Here God says, इथे देव म्हणतो because you did not serve me with joyfulness, तू आनंदाने माझी सेवा केली नाही म्हणून that's why you are going to lose many of those blessings. अनेक तुझे आशीर्वाद तू गमावणार आहेस. Calamities may even strike you. कदाचित संकट तुझ्या जीवनावर येईल. See, that those things are mentioned right up till verse 57. आणि 57 वचनापर्यंत या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. And that is calling for a tall order. आणि एक हा उच्च क्रमच झाला म्हणायचा. You need to see the principles of God. तुम्ही देवाची तत्व पाहिली पाहिजेत. You know, there is a law. एक तत्व, एक नियम आहे. There is a law. एक नियम आहे. And if we want to be blessed, we need to keep these law. आपल्याला जर आशीर्वादित व्हायचं असेल तर आपण हे नियम पाळले पाहिजेत. Even in the natural, नैसर्गिक स्तरावर सुद्धा there are laws नियम असतात that govern this natural life. जे नैसर्गिक जीवनाला चालवतात. Like there are thermodynamics laws, then there are aerodynamics laws. जसं वायुगती शास्त्र आणि इतर काही शास्त्र असतात की जी निसर्गाच्या रहाटीला चालवतात. And some of us know these aerodynamics laws. आणि आपल्यातल्या काहींना वायुगती शास्त्र माहित आहे. Amen. Amen. And these laws, आणि हे जे सगळे नियम आहेत they really work for our blessing. हे नियम खरोखर आपल्या आशीर्वादांसाठी कार्य करतात. Because कारण we all know आपल्याला सगळ्यांना माहिती आहे there is a law of gravity की गुरुत्वाकर्षणाचा एक नियम आहे which pulls everything in the center. की जो सगळं केंद्रबिंदूवर किंवा मध्यबिंदूवरती सगळं खेचतो. But yet we see पण तरी आपण पाहतो people have learned to overcome this law. लोकांनी या नियमावर मात करायला शिकून घेतलं. Amen. आमेन. They have invented these planes लोकांनी काय केलं, विमानाचा शोध लावला. and they have discovered there is a higher law than the law of gravity which can take us high and keep us high. लोकांनी विमानाचा शोध लावला
आणि त्यातून त्यांना असं आढळलं की गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याच्यावर मात करून आपण पुढील नियमाकडे, वरच्या नियमाकडे जाऊ शकतो. So when we see the plane तर जेव्हा आपण विमान पाहतो rising up high in the sky, की विमानाने आकाशात वर झेप घेतलेली आहे, we can notice one thing. आपल्याला एक गोष्ट तिथे आढळते Man has discovered this aerodynamics laws that is higher than the law of gravity. की मनुष्याने वायुगतीशास्त्र शोधून काढलं किंवा वायुगतीशास्त्राचा नियम शोधून काढला जो गुरुत्वाकर्षणाच्या नियमापेक्षा वरचा आणि उच्च नियम आहे. But that doesn't mean that the law of gravity now no more exists. याचा अर्थ असा लागत नाही की गुरुत्वाकर्षणाचा नियम आता अस्तित्वातच नाही आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम चालत नाही असं नाही. But if the engine stops, पण जर विमानाचं इंजिन मध्ये बंद पडलं suddenly तर अचानक you will see the power of the gravity. तुम्ही गुरुत्वाकर्षणाचं सामर्थ्य तिथं पाहता It will come down. आणि मग ते विमान खाली पडतच. But as long as the engine is on, पण जोवर त्या विमानाचं इंजिन चालू आहे it will have superior power over the law of gravity. तोवर त्या विमानाचं वर्चस्व गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर चालणार आहे. So there is a law of success तर यशाचा बर का, यशाचा एक नियम असतो which comes from God. जो देवाकडनं येतो. And if we apply this spiritual principle in our lives, आणि आपल्याही जीवनात जर आपण ही आत्मिक तत्व किंवा नियम पाळले, what we can do is आपण काय करू शकतो की we can tap in the natural blessings through this spiritual principle. नैसर्गिक आशीर्वाद या आध्यात्मिक तत्वांमध्ये हात घालून आपण मिळवू शकतो. Amen. Amen. When the divine principles of God is applied, जेव्हा देवाची दैवी तत्व वापरली जातात the law of success works for us. त्यावेळेला यशाचा नियम आपल्यासाठी कार्य करतो. Amen. Amen. So there is this natural law, but now we are in the spiritual law. तर एक नैसर्गिक नियम आहे, आता मात्र आपण आत्मिक नियमात गेलोय किंवा जातोय. And that's why we need to tap these forces that God has kept for the church. आणि म्हणून देवाने चर्चसाठी ही जी सगळी शक्ती उपलब्ध करून ठेवलेली आहे त्यात आपण कधीतरी हात घातला पाहिजे. And once you know this law, आणि एकदा का तुम्हाला हा नियम किंवा हे तत्व समजलं when we apply this law, आणि हे तत्व जेव्हा आपण आपल्या जीवनात वापरायला सुरुवात करतो, that is the principle of God, म्हणजे देवाची तत्व जेव्हा आपल्या जीवनात आपण वापरायला सुरुवात करतो, blessing shall be your portion. आशीर्वाद आपल्या जीवनाचा वाटा होणार The devil cannot rob your blessing. आणि सैतान तुमचे आशीर्वाद चोरू शकणार नाही. Amen. आमेन. So here God is showing us this principle, इथे देव आपल्याला हे तत्व सांगत आहे, and He is saying, दाखवत आहे आणि म्हणतोय if you are unthankful, की तुम्ही जर आभार मानले नाही, then you shall lose your blessing. आभार प्रदर्शन केलं नाही, ऋण मानलं नाही देवाचं, तर तुम्ही तुमचे आशीर्वाद गमावू शकता. Praise the Lord. Hallelujah. We don't need to question God. आपण देवाला प्रश्न विचारायची गरज नाही How this principle works, how this law works. की हे तत्व कसं काम करतं, ते तत्व कसं काम करतं, हा नियम कसा काम करतो, हे प्रश्न आपण देवाला विचारायची गरज नाही. Like when we want to fly from here abroad, whatever, you just take the plane and then it flies and takes you over. You don't question how it works, then I will sit in the plane. जसं आपल्याला समजा परदेशी कुठे जायचं असेल तर आपण इथून विमानाचं तिकीट बुक करतो आणि आपण काही हे प्रश्न विचारत नाही की विमान हे कसं चालतं आणि ते वर कसं जातं, हे सगळं आपण विचारायची गरज नाही आणि आपण ते विचारत पण नाही. Amen. Amen. Even an uneducated man can sit in the plane who does not know anything about aerodynamics, he can still fly. अगदी अडाणी माणूस सुद्धा ज्याला वायुगती शास्त्र अजिबात ठाऊक नाही, तो अडाणी माणूस देखील विमानाचं तिकीट काढून त्या विमानात बसून परदेशी जाऊ शकतो. Amen. आमेन. Because कारण he is obedient. तो आज्ञा धारक आहे. He just sits in the plane आज्ञाधारक आहे, तो विमानात फक्त बसतो and he flies. आणि तो जातो, In तो the उडतो, same way, तो उडतो, तो जातो. तसंच How this spiritual law works, we are none to question God. हे जे काही आध्यात्मिक नियम असतात ते कसं काम करतात हे असले प्रश्न विचारणारे आपण कोणी नाही. We just need to apply it in our lives. आपण केवळ ही आध्यात्मिक तत्व आपल्या जीवनामध्ये वापरायची, प्रश्न विचारायचे नाहीत. कसं होतं का, होईल का, ते तू विचारू नको. Amen. आमेन. Whenever the children of Israel complained and murmured, जेव्हा जेव्हा इस्रायली माणसांनी तक्रार केली, कुरकुर केली, right in the midst of their blessings, त्यांच्या सगळ्या आशीर्वादांमध्ये, भर आशीर्वादांमध्ये they got into trouble. ते त्रासात अडकले. भर आशीर्वादात कुरकुर कुरकुर करून त्रासात अडकले They fell into the hands of the enemies. आणि शत्रूच्या हातात पडले. And for us, the enemies are the power of darkness आणि आपल्यासाठी शत्रू कोण?
आपल्यासाठी शत्रू म्हणजे अंधकाराची शक्ती. For us, the enemy is the devil who has come to steal, kill, and destroy. आपल्यासाठी शत्रू म्हणजे सैतान की जो चोरी करायला, ठार मारायला, नाश करायला आलेला आहे. These powers come to rob away the possessions that God has given you. तर या सगळ्या शक्त्या आणि हे सगळं सामर्थ्य देवाने तुम्हाला जे काही पद दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, ते सगळं तुमच्यापासून चोरून घ्यायला येतात. Amen. आमेन. See, some people will say, काही माणसं म्हणतील but this is in the Old Testament. नाही, पण हे जुन्या करारात लिहिलेलं आहे. It is true. अनुवाद जुन्या करारात लिहिलेला आहे, खरं आहे. But it is also mentioned in the New Testament. पण नवीन करारामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. In Romans 1:21, तुम्ही रोमकरास पत्र पहिला अध्याय त्यातलं 21 वचन काढा. Paul says, पॉल या ठिकाणी असं म्हणतो, because when they knew God, they glorified him not as God. Ro- Neither were they thankful, but became vain in their imaginations, and their foolish heart was darkened. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 21 वचन म्हणतं, कारण ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविले नाही See? व त्याची उपकार स्तुती केली नाही, परंतु ते आपल्या तर्कवितर्कांनी निरर्थक झाले आणि त्यांचे मूर्ख अंतःकरण अंधाराने भरून गेले. Did you see that? पहा, Knowing God, they were not thankful to God. देवाला ओळखत असून देखील त्यांनी देवाचे आभार मानले नाहीत. When you know तुम्हाला जेव्हा माहित असतं that these blessings have come from God, की हे सगळे आशीर्वाद माझ्या जीवनावर देवामुळे देवाकडनं आलेले आहेत, we should always be thankful. आपण नेहमी आभार प्रदर्शन केलं पाहिजे, देवाला गौरव दिला पाहिजे, त्याचं ऋण मानलं पाहिजे We should always be grateful to God. आणि नेहमी परमेश्वराचं ऋण मानलं पाहिजे. When we fail to be thankful जेव्हा आपण आभार प्रदर्शनामध्ये अपयशी ठरतो for what God has done for us, की परमेश्वराने आपल्यासाठी जे केलेलं आहे त्यात आपण जेव्हा अपयशी ठरतो, त्याचे आभार मानत नाही, then we become subject to vain imaginations. मग काय होतं, तर्क वितर्क आणि व्यर्थ कल्पना आपल्या मनाला भ्रमवतात We become deceived. आणि आपण फसतो We become confused. आणि आपण गोंधळात पडतो We become anxious. आणि आपल्याला चिंता व्हायला लागते, We become fearful. आपल्यामध्ये भीती बसायला लागते. Praise God. हालेलुया. As love will bring prosperity, जसं प्रेम किंवा प्रीती समृद्धी आणते, so also तसं gladness will bring prosperity. आनंद देखील समृद्धी आणतो. And losing the first love will lose all the blessings. आणि प्रथम प्रीती गमावली तर सगळे आशीर्वाद आपण गमावू शकतो. Amen. आमेन. In one sense, एका रीतीनं all these forces या सगळ्या शक्त्या like righteousness, जसं नीतिमानपणा, love, प्रेम, forgiving, क्षमा, faithfulness, विश्वासूपणा, integrity, सरळता, they bring forth the blessings from God. हे सगळं जे आहे ना, ते देवाकडनं आशीर्वाद आणवतं. Praise the Lord. Amen. Because see, you are tapping the spiritual law. कारण तुम्ही आध्यात्मिक नियमांमध्ये हात घातलाय. And see, the spiritual law is so powerful that it does not have to depend on the natural life to get forth your blessings. आणि आध्यात्मिक नियम इतके सामर्थ्यशाली असतात की त्यांना नैसर्गिक जीवनामध्ये उतरावंच लागत नाही ते आशीर्वाद सगळे खाली आणवायला. Amen. आमेन. It just has to come. तर ते आशीर्वाद आलेच पाहिजेत. The natural life has to obey the spiritual order. नैसर्गिक जीवनाने आध्यात्मिक क्रमाचं आज्ञापालन केलंच पाहिजे. Amen. आमेन. Joy will bring forth blessings. आनंद आशीर्वाद आणवेल, Sorrow will bring forth curses. दुःख शाप आणवेल. Write it down. लिहून ठेवा. Sorrow आनंद will bring forth curses. Joy will bring forth blessings. आनंद आशीर्वाद आणवतो, दुःख शाप आणवतो. And this is the scriptural principle आणि हे शास्त्राला धरून तत्व आहे that we need to learn a bit. की जे आपण थोडंसं शिकून घेतलं We पाहिजे. need to see how joy is instrumental in bringing in prosperity and how joy is also an instrument in keeping the prosperity. आणि पाहिलं पाहिजे, शिकून घेतलं पाहिजे की आनंद जर जीवनात असेल तर त्यामुळे कसे आशीर्वाद आपण स्वतःवर आणवतो आणि आनंद जर जीवनात असेल तर ते आलेले आशीर्वाद आपल्या जीवनात आपण कसे टिकवून ठेवतो. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? Joy will open the spiritual door for the blessings, and joy will also keep your blessings intact. आनंद आध्यात्मिक दारांना उघडेल अशासाठी की तुमच्या जीवनावर आशीर्वाद यावेत आणि तोच आनंद ते आलेले आशीर्वाद तुमच्या जीवनात टिकवून ठेवेल. So here is a lesson इथं हा धडा आहे. for them that cannot keep their prosperity to themselves. अशांसाठी इथे हा धडा आहे की ज्यांना आपली समृद्धी सांभाळता येत नाहीये
राखून ठेवता येत नाहीये. Amen. Amen. It's for those people who seem to say that my blessings are being robbed. अशा लोकांसाठी हे आहे की जी माणसं जणू असं म्हणतायत की माहित नाही काय झालंय, माझे आशीर्वाद सगळे चोरलेले आहेत. There are good Christians चांगली ख्रिस्ती माणसं असतात, who even tell me God has blessed us financially. चांगली ख्रिस्ती माणसं सुद्धा असतात की जी येऊन मला सांगत असतात की देवाने मला आर्थिकरित्या आशीर्वादित केलंय Suddenly I've lost it. आणि अचानक माझे ते आर्थिक आशीर्वाद गेले. I'm not saying this is the sole reason why you may lose your blessings. आता मी हे सांगत असताना हे केवळ एकच कारण आहे की ज्या कारणामुळे तुम्ही तुमचे आशीर्वाद गमावू शकता असं नाही. अनेक कारणांमधलं एक कारण सांगतोय की हे कारण तुमचे आशीर्वाद गमावण्यामागचं असू शकतं. Because other reasons many of us know. का त्यातलं बाकीची इतर कारणं आपल्यातल्या अनेक लोकांना माहिती आहेत की बाकी काय इतर अशी कारणं आहेत की ज्या कारणांपायी आपल्या जीवनातले आशीर्वाद जातात. You don't work, you don't get food. अर्थातच म्हणजे And you don't need to. काम केलं नाही तर अन्न मिळत नाही. Amen. आमेन. You are fighting with your boss, you lose your job. And तुम्ही तुमच्या मालकाशीच भांडण करत बसला तो नोकरी जाईल. Amen. ही कारण If you don't study, you may not get a good job and so तुम्ही you जर- become a beggar. तुम्ही जर अभ्यासच केला नाही तर तुम्हाला चांगली नोकरी लागणार नाही आणि कदाचित तुम्ही भिकारी व्हाल. Amen. हे आपल्याला कळतच. Or that we may live in sin continuously किंवा कदाचित आपण सारखं पापात राहू and lose our blessings. किंवा राहत असू सारखं पापात आणि आपले आशीर्वाद आपण गमावू. So these are the few things that we know. तर या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती आहे की नाही बाबा हे सगळं नाही करायचं, असं केल्याने आशीर्वाद जातात. Amen. Amen. But this about not being joyful, we were not aware of. पण दुःखी राहणं आणि दुःखी राहिल्यामुळे आशीर्वाद जातात ह्याचा आपल्याला फारशी जाणीव नव्हती. Because some people say, काही लोक म्हणतात I did everything good, मी सगळं चांगलं केलं but yet तरी I'm losing my blessing. माझे आशीर्वाद मात्र जात आहेत. So we need to see this area. तर आपण हा भाग पण तपासला पाहिजे. Have I been a joyful Christian or a sorrowful Christian? मी आनंदी ख्रिस्ती आहे का मी उदास ख्रिस्ती आहे. Amen. आमेन. That's why I want each one of us to check up in our lives. आणि म्हणून माझी इच्छा आहे की आपल्यातल्या प्रत्येकाने आपल्या जीवनात तपासावं That if we don't follow or apply certain principles, की आपण जर काही तत्व वापरली नाहीत आणि त्या तत्वांमागे चाललो नाही, no matter how hard you work, मग तुम्ही कितीही कष्ट करा there is a tendency of losing these blessings. तरी देखील ती वृत्ती असते, होऊ शकतं की तुम्ही तुमचे आशीर्वाद गमावू शकता. Now, what is this principle now? आता हे तत्व काय आहे? The principle is this, हे तत्व असं आहे, that joy and finance are connected. आनंद आणि पैसा यांचा संबंध आहे. Amen. आमेन. Joy and finance are interlinked. आनंद आणि पैसा यांचं नेटवर्क आहे. The spirit of joy and the spirit of prosperity can be called as one. आनंदाचा आत्मा आणि समृद्धीच्या आत्म्याला आपण एक म्हणू शकतो. Amen. आमेन. And the spirit of poverty and the spirit of sorrow can be called as one. आणि दारिद्र्याचा आत्मा आणि दुःखाचा आत्मा यांना आपण एक म्हणू शकतो. They function together. हे एकत्र काम करतात. दुःख दारिद्र्य एकत्र काम करतात, आनंद समृद्धी एकत्र काम करतात. And we all know poverty brings curses and sorrow. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना दारिद्र्य आलं की त्यामागे शाप दुःख हे येतच. You know, we had already spoken about it, याविषयी आपण बोललोय आधी. but we see पण आपण पाहतो in the book of Genesis, 3rd chapter, उत्पत्तीचा 3रा अध्याय, Adam and Eve had the dominion over the whole earth. आदाम आणि हवेकडे संपूर्ण पृथ्वीवरचं राज्य होतं. But when they sinned, पण जेव्हा त्या दोघांनी पाप केलं they lost the privileges त्यावेळेला of the garden. त्यांना देवाकडनं मिळालेली सुदैव किंवा सौभाग्य ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी गमावली. And before death could take place, आणि मरण किंवा मृत्यू होण्या अगोदर, before sickness could come, आजार पाजार येण्या अगोदर they lost the joy. त्यांचा आनंद गेला. Amen. आमेन. मरण आजार पाजार येण्या अगोदर त्यांचा आनंद गेला. Before poverty came, दारिद्र्य आलं sorrow came in their life. आणि दुःख त्यांच्या जीवनात आलं. Amen. आमेन. The first thing that Adam and Eve lost in the garden was joy. त्या बागेमध्ये आदाम हव्वेनं जी पहिली गोष्ट गमावली ती म्हणजे आनंद. Because God said, Adam, you shall eat in sorrow. कारण ते बोलला, आदामा तू दुःखानं खाशील, By the sweat of your brow you shall eat. कपाळाचा घाम गाळशील आणि दुःखाने खाशील. To the woman also said, you shall have sorrow. स्त्रीलाही तो म्हणाला तुलाही दुःख होणार आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, when we go away from the principle of God, जेव्हा केव्हा आपण देवाच्या तत्वांपासून लांब जातो, the first thing we lose is
joy. पहिली गोष्ट आपल्या जीवनातनं निघून जाते ती म्हणजे आनंद. When joy is lost, आनंद जेव्हा आपल्या जीवनातनं जातो then curses become our portion. मग शाप आपल्या जीवनाचा वाटा बनतात, Sorrow becomes our portion. दुःख आपल्या जीवनाचा वाटा बनतं. When joy goes, prosperity goes. आनंद गेला की समृद्धी जाते, When joy comes, prosperity comes. आनंद आला की समृद्धी येते. आमेन. This is the principle of God. हे देवाचं तत्व आहे. Amen. आमेन. When sorrow comes, poverty comes. दुःख आलं की दारिद्र्य येतं. Now see what happens with Israel. आता इस्रायलचं काय होतं पहा. When they received plentiful supply, इस्रायलला जेव्हा भरपूर पुरवठा झाला they lost the spirit of joy. तेव्हा त्यांच्यामधनं काय माहिती, आनंदाचा आत्माच गेला. See, many times बऱ्याच वेळेला we take the blessings for granted. आपण आशीर्वाद गृहीत धरतो. Amen. आमेन. काय आहे? होत आहे. रोजच पैसे आहे. हो ना. We lose the joy. आनंद निघून जातो की हे क्या रोज काय, We lose our testimony. आणि आपली साक्ष पण आपण गमावतो. When we are new in the Lord, आपण जेव्हा प्रभूत नवीन असतो we are so joyful. आपण किती आनंदी असतो. When we didn't have anything, obviously we never had joy. आपल्याकडे काही नव्हतं, आपण कंगाल भिकारी होतो, तेव्हा आपल्याकडे आनंद नव्हताच आणि नसणारच. ते काही वेगळं वावगं शिकवायला आणि सांगायला नको. Amen. But आमेन. when God started blessing us, पण जेव्हा देवाने आपल्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली, we have lost our joy. आनंद का बरं जीवनातनं गेला आणि तोंडावर 12 का वाजले. Amen. That's why normally you get testimonies of मला आशीर्वाद मिळालं सायकलचं, हो ना. मला आशीर्वाद मिळालं स्कूटरचं. आमेन. But nobody comes and says मला प्लेन मिळालं, मला Amen. कार मिळालं, हो मला ना. हे घर मिळालं. See, कोणी अशी साक्ष देत नाही. होता है क्यों? नजर मेली, हृदय पण मरत चाललं. अरे ये तो होते रहता है, उसमें क्या साक्षी देने And का. God says, देव म्हणतो, after I blessed you, मी तुला आशीर्वादित केल्यावर your service has become poor. तुझी सेवा जरा दुबळी दुबळी झाली बर का. बरोबर आहे. तुझी सेवा जरा गरीब झालीये. No, we are serving, नाही ना, आम्ही सेवा करतो. but where is the joy? सेवा करतो, आनंद कुठे आहे. See? Amen. Amen. God is saying you are full of sorrow, ते म्हणतो तू दुःखी आहे, दुःखी. full of sorrow. तू दुःखाने भरलास. बोट लावलं तुला की दुःख बाहेर पडतंय. But we are working for you. आम्ही तुझ्यासाठी कार्य करत आहोत. But where is the joy? अरे तू सेवा माझी करतो, तुझा आनंद कुठे आहे. So God revealed to them this hidden principle. त्या देवाने त्यांना हे लपलेलं तत्व प्रगट केलं. When you lose the spirit of joy, जेव्हा तुमच्यातला आनंदाचा आत्मा निघून जातो, you will lose your kingdom. तुमचं राज्यच गेलं. आणि राज्य गेलं की राज्य कोणावर करतोय. See? And you lose your kingdom. आणि राज्य तुम्ही गमवलं, That's not just one thing. ती फक्त एक बाब नाही. God says ते म्हणतो you will serve the enemies. तू शत्रूंची सेवा करशील. मग In other words, दुसऱ्या शब्दात you'll go back to Egypt. तू तुझ्या त्या मिस्र देशी त्या इजिप्तला परत जाशील. जर आनंद गेला तर किती सगळं डेंजरस कामकाज आहे बघा. And here further he said, पुढे म्हणतो you will lose everything. तुझं सगळं जाईल. I'm not saying it, read it. मी म्हणलो नाही, मी म्हणत नाही, वाचा तुम्ही. You lose everything that you call it as yours today. ज्या सगळ्याला तू स्वतःच म्हणतो ते तुझं सगळं निघून जाईल. But how can it be, Pastor? पण पास्टर असं कसं शक्य आहे. Did God himself bless me? देवाने स्वतः मला आशीर्वाद दिला ना. Yes. हो दिला ना. It is upon God to bless you. It is upon you to keep it. देवावर आहे तुला आशीर्वाद देणं, पण तुझ्यावर आहे मिळालेले आशीर्वाद टिकवणं. आमेन. How, Pastor? कसं काय पास्टर. Maintaining the spirit of joy. आनंदाचा आत्मा नेहमी जीवनात बाळगून. आमेन. कसं म्हणायचं, देव देतो आम्ही खातो, पण देव देतो आम्ही आनंदाने खातो. Praise the Lord. हालेलुया. एक गीत लिहा ब्रदर याच्यावर. Otherwise, नाहीतर God said, you shall be unclothed, you shall be thirsty, you shall be hungry, you shall serve your enemies. नाहीतर देव म्हणतो तू तुझ्या शत्रूंची सेवा करशील. तू भुकेने तानेने उघड्या अंगाने सर्व वस्तूंची वाण तुला पडेल. See, that is why we need to guard our hearts against sorrow. म्हणून आपण आपलं हृदय जे आहे ना ते दुःखापासून जरा सुरक्षित ठेवायचं. And we need to make sure आणि खात्री करायची that we are rejoicing in the Lord की always. प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा मी म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord always. प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा मी म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा. So shall we learn some vital lessons from this passage? मग या दाखल्यातनं महत्वाचे धडे शिकूया का. A vital principle. महत्वाचं तत्व. First point. पहिला मुद्दा, Be a channel of blessing or serve God. आशीर्वादाचा
प्रवाह बना, आशीर्वादाची वाहिनी बना किंवा देवाची सेवा करा. We'll take it as serve God. चला देवाची सेवा करा असा मुद्दा घेऊ आपण. Now what did he say? तो काय म्हणाला? Because thou serve not the Lord thy God. तू तुझा देव याची सेवा करत नाही म्हणून. So first we will take the service. तर पहिलं सेवा घेऊ. लिहिलंय ना, तू यहोवा तुझा देव याची सेवा. तर पहिलं घेऊ सेवा. We are called to serve God. आपल्याला देवाची सेवा करायला पाचारलंय. Then we'll see the second point that we are called to serve God joyfully. आणि मग दुसऱ्या मुद्द्यावर येऊ की आपल्याला ती सेवा हृदयाच्या उल्हासाने हर्षाने करायला सांगितलेली आहे. Without the service there is no joy, isn't it? सेवा केल्याशिवाय आनंद नाही. So we'll take the first part. पहिला भाग घेऊ. What is serving God? देवाची सेवा करणे म्हणजे काय? There is a service to God which can be direct or indirect service. देवाची सेवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होऊ शकते. Amen. आमेन. In fact, every service done in the name of the Lord Jesus Christ, उलट पक्षी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलेली प्रत्येक सेवा, every service that is done for the name of Jesus Christ and for the love of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या नावाखातर आणि येशू ख्रिस्तावरील प्रेमाखातर केलेली प्रत्येक सेवा, is called service done towards God. त्या प्रत्येक सेवेला देवासाठी देवाप्रित्यर्थ केलेली सेवा म्हणतात. Whether it is directly or indirectly. मग ती तुम्ही प्रत्यक्ष केलेली असो किंवा अप्रत्यक्ष केलेली असो. Amen. Amen. No matter what kind of service it is, आणि मग ती कुठल्याही पद्धतीची सेवा असो, we all need to do something for God. आपण सगळ्यांनी देवासाठी काहीतरी केलंच पाहिजे. But we cannot do service to God unless we are called believers. पण आपण जोवर विश्वासू होत नाही, बिलीवर होत नाही, तोवर आपण देवाची सेवा करू शकत नाही. You know those Jews who came to Jesus जी यहुदी माणसं येशूकडे एकदा आली in John 6 योहान 6 अध्याय, and they asked Jesus, आणि त्यांनी येशूला विचारलं, what shall we do that we might work the works of God? देवाची कार्य करण्यासाठी आम्ही काय करावे? See, what shall we do to do the works of God? त्यांनी येशूला प्रश्न विचारला, देवाची कामे करण्यासाठी आम्ही काय करावं? They were very disappointed ते फार नाराज होते. because कारण instead of Jesus telling them the kind of job they ought to do, येशू ख्रिस्ताने त्यांना हे सांगायच्या ऐवजी की त्यांनी कुठल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे, what did Jesus say? येशूने त्यांना काय सांगितलं? This is the work of God, हे देवाचं काम आहे की that you believe on him that has been sent by God. ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. Praise God. देवाने ज्याला पाठवलंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, हे देवाचं काम आहे. अरे पण आम्ही विचारलं काय काम करायचं, हा. आमच्याकडे टूल बॉक्स आहे, काय हो. करायचं देवासाठी हालेलुया. सांगा. हो. हे टूल बॉक्स साईडला ठेव, आधी माझ्यावर विश्वास ठेव. हत्यार बाजूला सोड, आधी माझ्यावर भरोसा टाक. Praise the Lord. Amen. First become a believer. पहिला बिलीवर बन. The world is serving God. जग देवाची सेवा करत आहे. The world says we serve God. जग म्हणतं आम्ही देवाची सेवा करतो. You cannot serve God unless you believe in God's sent son Jesus Christ. जोवर तुम्ही देवाने पाठवलेल्या त्याच्या एकुलत्या एक पुत्रावर येशूवर विश्वास ठेवत नाही, तोवर तुम्ही देवाची सेवा करू शकत नाही. That means म्हणजे before I was a believer, all the good works I did is rags. याचा अर्थ मी बिलीवर होण्या अगोदर जी सगळी चांगली कामं केली ती कशात जमा झाली? घाणेरड्या फडक्यात का? Yes, brother. हो ना ब्रदर, It's all gone. सगळी घाणेरड्यात चिंधित गेली. अरे मी तर 50,000 रुपये दिलं होतं ते एक हो ना, भिकारीला. पण सगळं गेलं, सगळं पाण्यात गेलं. It's not accounted in heaven. It may be accounted in the world's books. त्याचा हिशोब स्वर्गात लागणार नाही. बिलीवर होण्या अगोदर आपण जी चांगली कामं केली होती त्याचा हिशोब स्वर्गात धरला जाणार नाही. जगातल्या पुस्तकात त्याचा हिशोब धरला जाईल बहुतेक. Amen. आमेन. See, unless you have the love of God, you cannot do the works of God. जोवर तुमच्यामध्ये देवाचं प्रेम असत नाही, तुम्ही देवाचं काम करूच शकत नाही. Because Paul clearly said, पॉल स्पष्ट बोलला, you may burn your body, तुम्ही स्वतःचं शरीर कदाचित जाळाल become a patriot, आणि अगदी भक्त बनाल, देशभक्त बनाल, देवभक्त बनाल, काय बनाल, yet it is nothing. तरी ते काहीच नाही. In the eyes of God, it is nothing. देवाच्या नजरेमध्ये ते जाळून घेणं पण काही नाही. Because कारण unless you have love, जोवर तुझ्यामध्ये प्रीती नाही, burning yourself has no meaning. तू स्वतःला जाळून काही लाभ नाही. That's what Bible says. I'm not saying. बायबल मध्ये लिहिलंय, मी म्हणत नाही, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आय ऑलवेज. Amen. See, did you see that? He that is called for ministry, let him wait on his ministry. ज्याला सेवेला बोलवलंय त्यांनी आपल्या सेवेवर प्रतीक्षा करावी. So everybody has to, after becoming a believer, wait for the calling, wait for the ministry. तर प्रत्येकाने बिलीवर झाल्यानंतर
देवाचरणी प्रतीक्षा करावी सेवेसाठी किंवा माझ्यावर काय पाचारण आहे हे शोधून घेण्यासाठी देवाचरणी वाट पहा. If your gift is to serve others, serve joyfully. जर तुमची देणगी ही आहे की मला इतरांची सेवा करण्यासाठी पाचारलंय तर इतरांची सेवा आनंदाने करा. Amen. आमेन. If you're called to teach, teach. जर तुम्हाला शिकवायला बोलवलंय शिकवा. If you're called to preach, preach. तुम्हाला संदेश सांगायला पाचारलंय संदेश सांगा. If you're called to encourage somebody, encourage. जर तुम्हाला कुणाला एनकरेजमेंट द्यायला प्रोत्साहन द्यायला पाचारलंय असं वाटतंय प्रोत्साहन द्या. If God has given you the leadership ability, देवाने तुम्हाला नेतृत्व करण्याची कुवत दिली असेल take the responsibility. तर घ्या जबाबदारी. Amen. करा लीडरशिप. Whatever gift God has given us, let us work towards the kingdom. देवाने जी काही देणगी आपल्याला दिलेली आहे ती देवाच्या राज्याप्रित्यर्थ वापरा. You know, when John the Baptist was beheaded, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचं शीर जेव्हा त्यांनी कापलं Bible says बायबल म्हणतं his disciples came and picked up the body of त्याचे- John the Baptist त्याचे शिष्य आले आणि त्यांनी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा देह उचलला and they buried it. आणि त्याला पुरलं. मृतदेह उचलला आणि पुरलं And they went and told Jesus about it. आणि त्यांनी जाऊन येशूला त्याविषयी सांगितलं. What is it? काय आहे हे? It is service towards brethren. बंधुजनांसाठी केलेली सेवा. Somebody dies in our church, आपल्या चर्चमध्ये कोणी निधन पावलं there is funeral. आणि मयत आहे. You go to that funeral, तुम्ही त्या मैतीला जा you comfort that family. आणि त्या परिवाराला सांत्वन द्या You are in the procession of that funeral. आणि त्या मैतीमध्ये तुम्ही आहात. Amen. Amen. Encouraging the loved ones. तर त्या मैतीमध्ये तुम्ही चालत असताना जे प्रेमळ आहेत त्यांना तुम्ही अजून प्रोत्साहन द्या. Go to the cemetery. कब्रस्तानी जा. Show that you really care for them. दाखवा ना की मला तुमची खरोखर काळजी आहे. That is service towards God. त्याला म्हणतात देवाप्रित्यर्थ केलेली सेवा. Are you understanding? समजतं का मी See, काय all म्हणते? these things are service towards God. या सगळ्या गोष्टी दिसायला छोट्या वाटतात. अरे हे क्या हे तर करायचं असतं का असं हे काय ते देवाप्रित्यर्थ केलेली सेवा आहे. What did Jesus tell Peter? येशू पेत्राला काय म्हटला? Go जा cast a hook into the Sea of Galilee. जा त्या गालिल समुद्रामध्ये हुक टाक. Take the first fish. पहिला मासा घे Pay your tax. आणि तुझा कर भर Pay my tax also. आणि माझाही कर भर. माझं tax पण भर. माझाही कर भर. So Peter paid his tax and he went and stood in the line to pay the tax for Jesus also. पेत्रानी स्वतःचा कर भरला आणि येशूचा कर भरण्यासाठी लाईनीत जाऊन उभा राहिला. See, these are the small good things that you can do to help your brethren. या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी असतात ज्या आपल्याला छोट्या वाटतात म्हणून कधी कधी आपण करतच नाही. छोटंही नाही आणि मोठंही नाही त्यात सगळंच राहून जातं. पण या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण बंधुजनांची सेवा करू शकतो. Amen. आमेन. People say लोक म्हणतात service means only wearing a tie and preaching. No. लोकांना माहित नाही बिलीवर माणसांना डोक्यात एकच बसलंय सेवा आणि मिनिस्ट्री म्हणजे टाय बूट सूट घालून असं स्टेजवर मस्त No, चमकायचं that is असं not the only service. त्यालाच फक्त मिनिस्ट्री किंवा सेवा म्हणत नाही. Praise the Lord. हालेलुया. Peter paid the tax of Jesus, and in the meantime, maybe Jesus had enough time to reach to some other people and bless them and heal them. पेत्राने येशूच्या जागी लाईनीत उभं राहून येशूचा कर भरला तर तेवढ्या वेळेत येशूने इतर जागी इतर कुणाला तरी जाऊन काहीतरी सेवा दिली असेल. Amen. हे? Somebody says, कोणी म्हटलं brother, ब्रदर तुमचं टॅक्स भरतात माझं पण थोडं करून घ्या. Okay, give. ठीक आहे द्या. I do it. मी That is service towards God. चला मी तुमचंही बिल भरून टाकतो द्या. Amen. त्याला म्हणतात देवाप्रित्यर्थ केलेली सेवा. Praise the Lord. हालेलुया. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला the kingdom of heaven is like a landowner who went out early seeking for workers for his vineyard. स्वर्गाचं राज्य एका अशा मालकासारखं आहे की जो मालक सकाळी सकाळी आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यास्तव कामगार शोधायला गेला. Amen. आमेन. At 9 o'clock in the morning, he found some people standing at the marketplace. सकाळी 9 वाजता त्याला बाजारात काही माणसं उभी राहिलेली आढळली He said, का उभे आहे तुम्ही? आणि त्याने विचारलं नाही, कुणी आम्हाला घ्यायला तयार नाही. अरे जा काम कर माझं इथं. जा माझ्या द्राक्षमळ्यात काम कर. 9 o'clock, that fellow was waiting. in time. सकाळी 9 वाजता तो माणूस किंवा ती माणसं तिथे चौकात वाट बघत होती. Amen. आमेन. They were taken for work. त्यांना घेतलं गेलं कामाला At 12 o'clock. 12 वाजता. आता म्हणजे हा किती उशिरा उठला असेल. आता हा 12 वाजता म्हणजे उठलाच किती उशिरा असेल बघा. काय काय लोकांचं दिवसच उजळतं एकदम 12 वाजता. हो म्हणजे मध्यान्ही हालेलुया वे. Praise the Lord. So 12 o'clock, he must have got up at 11 o'clock.
and now waiting at 12 o'clock. 11 वाजता उठून आंघोळ करून डोळे चोळतच 12 वाजता चौकात बसला Now असेल. at 12 o'clock, who will employ you? 12 वाजता कुठला ठेकेदार तुला कामाला घ्यायला येईल? Most of the work is done in the morning. जास्तीत जास्त ठेकेदार सकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत लोकांना उचलून कामाला घेऊन जातात. But when it comes to kingdom work, परंतु देवाच्या राज्याच्या कामाची जेव्हा वेळ किंवा प्रश्न येतो, 12 वाजले तरी चालेल. वाह 12 वाजले तरी चालतायत. आने से मतलब है राजा आते रे. Praise God. Amen. 12 o'clock also, because laborers are few. कारण एक तर कामगार कमी, त्यामुळे तू 12ला आलेला पण चालतोय, पण येत राहा. Amen. Amen. So he said, what are you doing at 12 o'clock? तर त्याने विचारलं 12 वाजता काय करतो? I'm waiting here. नाही वाट बघतो. Go and work. जा जा माझ्या द्राक्षमळ्यात See, काम he कर. didn't shout at him. ओरडला नाही. हे काय टाइम आहे का? ओरडला नाही त्याला. काय वेळ आहे का? 9 वाजता उभे राहायचंय तर. मॅनर्स आहेत का? सकाळी 9 वाजता उभं राहायचं असतं. नाही, कामगार कमी आहे. कामगार कमी आहेत, बोलायचं नाही. चला See? 12 तर 12 चला. And see, the owner comes at 3 o'clock also. आणि तो मालक दुपारी 3ला पण आला. आता तो किती वेळा असेल? हो ना. 3 वाजता तो उभे आहे तिथे. आता 3 वाजता उभे राहिलेले किती वेळे असतील? 3 o'clock. दुपारी 3ला उभे आहेत की ठेकेदार येऊन कामाला घेऊन जाईल? Who will take a person who stands there at 3 o'clock? कुठला ठेकेदार दुपारी 3ला तुला कामाला उचलायला येणार आहे का? But see our master. पण आपला मालक बघा, He said 3 o'clock. दुपारी 3 वाजता ठीक आहे. I will ठीक take आहे. you for work. 3 वाजता तर 3 वाजता गंगेत गोडन आलं. हालेलुया. चल. Amen. And then, मग surprising thing. आश्चर्यकारक बाब, There is one foolish fellow waiting there at 5 o'clock. एक अगदीच मूर्ख म्हणजे महामूर्ख बर का, संध्याकाळी 5 वाजता वाट बघतोय की ठेकेदार येऊन मला कामाला घेऊन जाईल. Who will take a person waiting at 5 o'clock? म्हणजे कमालच आहे. संध्याकाळी 5 वाजता कुठला ठेकेदार तुला कॉन्ट्रॅक्ट द्यायला येईल रे कामाचा? But see, पण पहा, our master comes. आपला मालक येतो. What are you doing? काय करतो राजा? No, I've got tools ready if somebody employs हो me. ना, हत्यारं तयार आहेत, कोणी घेऊन गेलं तर काम करतो. पण का एवढं उशीर? नाही 5 वाजता. नाही काय एक तर उशिरा उठलो, हो ना. मी जेवलो, हो ना. दुपारचं थोडं रेस्ट पण धन्यवाद. घेतलं आणि वाह, आता आलो. हालेलुया. आला Go हे- and work. मालक म्हणतो आला हे उपकार झाले, कामाला झाला. And each one of them were paid handsomely. आणि प्रत्येकाला हँडसम पैसा देण्यात आला. आमेन. God will bless you. प्रत्येकाला मूठ भरून पैसा देण्यात आला. He will bless you. देव तुम्हाला जरूर आशीर्वाद देईल. But if you grumble and gripe, he cannot bless you. आपण दिलेल्याची कदर ठेवा, दिलेल्याची मिळालेल्याची कदर ठेवा. तुम्ही कुरकुर कुरकुर करत राहिला तर खालनं सगळं निसटतंय. Amen. You may be tender in age, work for God. You may be a youth, work for God. You may be a man of 70 years, work for God. You may be in the twilight of your life, work for God. तुम्ही वयाने कमी असाल, लहान असाल, कवळे असाल, नुकतेच वयात येत असाल, वयात आलेले असाल, तरुण असाल, तरुणी असाल, मध्यम वयाचे असाल, वयस्कर असाल, आता लवकरच जायची वेळही कदाचित झाली असेल, पण तरीही देवाचं काम करत राहा बाबा. Praise the Lord. आमेन. 5 o'clock. 5 वाजता, Because 6 o'clock he was giving out the money. कारण 6 वाजता मालक पैसे वाटत होता. म्हणजे एकच तास काम केलं. म्हणजे 1 तास या 5 वाल्यांनी काम केलं. Say, but still work. तरी काम करा. पण You will say, तुम्ही म्हणाल मी 70 years झालं. हो ना, आता काय 2-3 वर्षात हो. कबरात पाय आहे. हो. Say, no problem. ठीक आहे ना, चालतंय That ब्रदर, 1 year work for God. चालतंय बाबा. 1 वर्ष तरी देवाचं काम करा. See, I'm giving you the different kind of works that we ought to do for God. वेगवेगळ्या पद्धतीची कामं जी आपण देवासाठी केली पाहिजे, त्याचं थोडं स्वरूप मी तुम्हाला सांगतोय. This is gospel service. याला शुभवर्तमानाची सेवा म्हणतात. Look at the 4 friends who brought that palsied man to Jesus. ज्या 4 मित्रांनी त्या लखवा मारलेल्या त्यांच्या एका मित्राला येशूकडे आणलं, ते 4 मित्र पहा. They carried him to Jesus. त्यांनी काय केलं? आपल्या त्या मित्राला त्या चौघांनी मिळून येशूकडे नेलं. Be like that 4 fellows. त्या 4 मित्रांसारखे बनला तरी चालतंय. Amen. आमेन. एक नवीन खुर्ची घेऊन घ्या हो. घरात, Amen. 200 रुपयाचं, Hallelujah. त्याच्यावर बसवा. कोणाला तरी आजार आहे, चर्च मध्ये घेऊन या. घेऊन या. Saturday. That is service unto God. देवासाठीच केलेली ती सेवा आहे. Maybe he had requested them, कदाचित त्याने त्यांना विनंती केली असेल, or maybe those fellows, 4 fellows must have encouraged him and said, Jesus is there, I'll take you. किंवा त्या We will चौघा take you. मित्रांनी त्याला प्रोत्साहन देऊन सांगितलं असेल की येशू तिथे आलेला आहे, आम्ही तुला घेऊन जातो चौघ. See, those 4 fellows, maybe their names are not there, but their deeds are there in the Bible. त्या चौघा मित्रांची नावं बायबलमध्ये नाहीत,
पण चौघांनी केलेलं काम जरूर बायबलमध्ये लिहिलंय की या चौघांनी लखवा मारलेल्या येशूपर्यंत पोहोचवला. Praise God. देवाला धन्यवाद. Those four may be in heaven today ते चौघा आज स्वर्गात असतील कदाचित and they must be counting their rewards. आणि आपलं प्रतिफळ मोजत असतील. Praise the Lord. हालेलुया. आमेन. It's all service unto God. सगळी देवासाठीच केलेली सेवा आहे. Didn't Jesus speak of another parable? येशू ख्रिस्त अजून एका दाखल्याविषयी बोलला की नाही? A certain man, a father had two sons. एक विशिष्ट माणूस ज्याला दोन मुलगे होते. To the first he said, पहिल्याला तो म्हणाला, go work today in my vineyard. जा आज जाऊन माझ्या मळ्यात काम कर. He said no. पहिला म्हटला नाही. But later on he went. पण मागाऊन मात्र तो गेला. He just didn't go. He repented and went. असा गेला नाही, पश्चाताप करून गेला. The second one said, yes, daddy, I will go. दुसरा म्हटला, डॅडी मी जातो. But he didn't go. जातो म्हटला दुसरा आणि गेला नाही. Jesus asked those religious leaders, येशू ख्रिस्ताने त्या धार्मिक पुढाऱ्यांना विचारलं which of the two sons obeyed his father? की त्या दोन पैकी कुठल्यानं आपल्या वडिलांची आज्ञा पाळली म्हणायचं? They said, obviously the first one. तर ते म्हटले पहिला. What did Jesus say? येशू काय म्हटला? You said well. तुम्ही बरोबर बोललात. You said well. तुम्ही बरोबर बोललात. You said right. तुम्ही बरोबर बोललात. See, Jesus is encouraging us. येशू ख्रिस्त आपल्याला प्रोत्साहन देत आहे. We may delay, आपण कदाचित उशीर लावू, but पण finally we have to be there. शेवटी आपण तिथं असायलाच हवं, सापडायलाच हवं. Amen. आमेन. We may grumble, आपण कदाचित कुरकुर करू, but tomorrow you have to be found there पण to उद्या work. उठून तुम्ही सकाळी तिथं त्या चौकात सापडायला हवं. Amen. किंवा दुपारी संध्याकाळी पण सापडायला हवं. That's why Jesus said the tax collectors are going before you, religious leaders, into the kingdom of God. तेच येशू ख्रिस्त त्या परुषांना सदुक्यांना सांगत होता की अरे धार्मिक पुढाऱ्यांनो, तुमच्या अगोदर जकातदार स्वर्गात पोचायला लागले, तुम्ही जरा सुधरा. It's not only in saying, it is in doing something for God. फक्त बोलण्यात नाही, देवासाठी काहीतरी करण्यात. We need to be channels of blessing to others. इतर लोकांसाठी आशीर्वादाची वाहिनी बनलं पाहिजे आपण. God has blessed many of us. देवाने आपल्यातल्या अनेकांना आशीर्वादित केलंय. To some, God has given us vehicles. काहींना देवाने गाड्या दिल्या आहेत. We can use that to bring the people to the church. त्या गाड्या आपण इतर लोकांना चर्च मध्ये आणायला, वापरायला हरकत नाही, वापरायच्या. Amen. आमेन. If God has blessed us enough finance, जर देवाने आपल्याला पुरेसा पैसा दिलाय, use it for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी वापरा ना. Praise the Lord. आमेन. You know, we run this big organization because of your tithes, because of your donations, because of your special offerings. ही एवढी मोठी संस्था आम्ही चालवतो, तुमच्या दशांशामुळे, देणग्यांमुळे, तुमच्या दानार्पणामुळे आम्ही चालवतो. Amen. You will always be a blessing when you become the channel for blessing. जेव्हा तुम्ही आशीर्वादाची वाहिनी बनाल, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल. Praise the Lord. Amen. Because grace flows there when you become a channel of blessing. कारण तुम्ही आशीर्वादाची वाहिनी झाला की तिथं कृपा वाहते. Praise the Lord. Amen. You'll always be happy. आणि तुम्ही नेहमी आनंदी राहाल. The more you do for others, the more you shall be happy. जेवढं तुम्ही दुसऱ्यांसाठी कराल, तेवढं तुम्ही स्वतः आनंदी The राहाल. most saddest people on this earth are those who don't do anything for anybody. या जगातली सगळ्यात दुःखी माणसं कोण? या जगातली सगळ्यात दुःखी बिलीवर माणसं कोण? जी इतर माणसांसाठी काहीच करत नाही, ती सगळ्यात दुःखी. Praise the Lord. Amen. 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 You will always be happy when you forgive. जेव्हा तुम्ही क्षमा करता, तुम्ही आनंदी When राहाल. you love. जेव्हा तुम्ही प्रेम कराल, आनंदी When you राहाल. allow the fruit of the Holy Spirit to flow out through you. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या फळाला तुमच्याद्वारे वाहायची परवानगी द्याल, तुम्ही आनंदी राहाल. Sometimes you need to be aware of those sensations that you have inside of you. कधी कधी तुमच्या आतमधनं त्या ज्या सगळ्या संवेदना निर्माण होतात, त्यांची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. God has given many things देवाने आपल्याला बरंच काही दिलंय, inside and outside. आतून दिलंय, बाहेर नाही दिलंय. But if we dam it up, पण आपण त्या सगळ्याला जर असंच बंद करून ठेवलं we will have smelling waters. आणि असंच जर त्याला आपण कुलपाट ठेवलं, तर त्याला दुर्गंधी लागणार आहे. Praise the Lord. Amen. Haven't you seen? तुम्ही पाहिलं असेल, When there is a reservoir for water, जेव्हा पाण्याचा हौद भरलेला असतो and if it stands stationary, आणि समजा तो संथच आहे, it always breeds worms. तर तिथे एक किडे निर्माण व्हायला लागतात, आळ्या निर्माण व्हायला लागतात There's always a foul smell. आणि तिथे एक कुबट वास यायला लागतो, दुर्गंधी व्हायला लागते. But in a flowing water, there is no smell, there are no हालेलुया. worms. आमेन. वाहत्या पाण्याला घाणेरडा वास येत नाही Now, those people who have आणि gone, वाहत्या पाण्यात किडेही जन्माला येत नाही. those people who have gone to Israel, जी माणसं इस्रायलला जाऊन आली आहेत, you know, there is a beautiful lake. तिथे एक
सुंदर लेक आहे, which is 20 kilometers long and 12 kilometers wide. 20 किलोमीटर लांब आणि 12 किलोमीटर रुंद. This is called the Sea of Galilee. सी ऑफ गॅलिली, गालिल सरोवर असं ज्याला म्हणतात. Very beautiful, सुंदर म्हणजे सुंदर, sweet water lake. सुंदर सुंदर गोड पाण्याचं सरोवर सी ऑफ गॅलिली. Do you know how it has this fresh water all the year round? तुम्हाला माहितीये या सी ऑफ गॅलिली मध्ये वर्षभर ताजं पाणी कसं राहतं? The river water of Jordan flows into the sea of यार्देन Galilee, or the नदीचं lake of पाणी Galilee. त्या सरोवरात वाहतं. It has an inlet from the Jordan. यार्देन नदीतून त्याला भरणा मिळतो. Amen. आमेन. There is an inlet from Jordan River, and that river water flows into the sea, into the water of Galilee. यार्देन नदीतून त्याला भरणा मिळतो आणि म्हणून गालिल समुद्र नेहमी वाहत सुंदर असतो. Not only that, फक्त एवढंच नाही, it is not dammed. It has got many outlets. त्याला बरेच आउटलेट असतात. ते तसंच संथ नाहीये, त्याला That- कुबटवास येणारच नाही. त्याला That's why बरेच the Sea आउटलेट. of Galilee does not have any foul smell. म्हणून गालिल समुद्राच्या पाण्याला घाण वास येत नाही, Clean water. कुबट वास येत नाही. ते स्वच्छ पाणी असतं. And even today there are plenty of fish in it. आणि आज देखील त्या पाण्यामध्ये, त्या समुद्रामध्ये, गालिल सरोवरामध्ये अनेक मासे सापडतात. 2000 years back there was fish. Even today you have that fish. 2000 वर्षांपूर्वी त्या गालिल सरोवरात मासे सापडायचे. 2000 वर्षांनंतर आजही त्या सरोवरात मासे सापडतात. And 35% of all the water provision for the whole land of Israel is coming from the Sea of Galilee. आणि 35% पाण्याचा पुरवठा संपूर्ण इस्रायल देशाला गालिल सरोवरातून होतो. But if you just go 70 kilometers further down to the south, पुढे तुम्ही दक्षिण दिशेला 70 किलोमीटर गेलात, you know, there is the Dead Sea. तिथे येतो मृत समुद्र, ज्याला डेड सी म्हणतात. It is the lowest place below the sea level, about 2,500 meters below sea level. 2500 मीटर समुद्राच्याही पातळी खालची जागा डेड सी, मृत समुद्र. The Jordan River, it flows down यार्देन नदी खाली वाहते from the Sea of Galilee, गालिल समुद्रापासून and it flows into also the Dead Sea. आणि मृत समुद्रात पण ते पाणी येतं. It flows there. मृत समुद्रात डेड सीला पण ते पाणी येतं. But पण there is no outlet for the Dead Sea. मृत समुद्राला आउटलेट नाहीयेत बाहेर व्हायला. Dead Sea has only inlet, it has no outlet. मृत समुद्रामध्ये फक्त पाण्याचा भरणा केला जात आहे, पाणी बाहेर कुठे जात नाहीये. That's why it's called a Dead Sea. म्हणून त्याला मृत समुद्र म्हणतात. When there is no outlet in your life, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये बाहेर वाहणारी वाहिनी नाही, everything dies. सगळं मरतं. That is the only place in the whole world which has a seashore, but it has no trawlers, no boats, no fishing nets, no fishermen. संपूर्ण जगामध्ये मृत समुद्र हा असाच एक समुद्र आहे की ज्याला किनारा जरूर आहे, पण त्या किनारी तुम्हाला एकही जहाज, एकही नाव दिसणार नाही. Amen. आमेन. Are you understanding, people? कळतं का मी काय The म्हणतो? water of Jordan flows down. यार्देन नदीचंच पाणी खाली वाहतं, It goes into the Sea of Galilee. गालिल सरोवरात येतं. But Galilee has opening. पण गालिल समुद्राला वाहिन्या आहेत. It also flows down to the Dead Sea. ते मृत समुद्राकडे पाणी मग वाहतं. But Dead Sea has no पण outlet. मृत समुद्राला वाहिनी That's नाहीये. why there is no life in the Dead Sea. आणि म्हणून तो मृत समुद्र आहे, त्यात जीवन नाहीये. Not one fish. एक मासा त्या पाण्यात सापडत नाही. Nothing is there. काहीच नाहीये त्या मृत समुद्राच्या पाण्यात. It has the highest salinity level in the sea सगळ्यात जास्त क्षाराचं प्रमाण त्या पाण्यात आढळतं. than any other sea in the world. बाकी अख्ख्या जगातल्या कुठल्याही समुद्रापेक्षा जास्त. That's why you cannot drown in that sea. आणि म्हणून त्या मृत समुद्रात आपण बुडत नाही. You can just lie on the surface and read newspaper also, and it will मृत take you all समुद्रात along. मृत समुद्राच्या पाण्यात आपण गेलो की आपण असे तरंगू शकतो आणि वर्तमानपत्र असं वाचत बसू शकतो, आपण बुडणार नाही. Amen. आमेन. Why? का? Because of the saltiness. कारण की ते इतका खारटपणा आहे त्या पाण्याला. And that water today is shrinking. आणि ते पाणी आज आकसतंय. And they say ते म्हणतात within a few years it had sunk more than 30 feet low. काही वर्षामध्ये 30 फुटाहून खाली ते आकसलंय. There is no life. म्हणजे त्यात जीवन नाही. Amen. आमेन. Today they are using it, to take that those mud and all to make many cosmetics and all that. आज त्या मृत समुद्रातली माती किंवा चिखल अनेक सौंदर्याचे क्रीम्स किंवा बाकी काही तयार करायला ते करतात. Amen. Lots of minerals are there in पण it. त्याच्यामध्ये क्षार खूप आहे.
And so there is a big business now going on of cosmetics. तर कॉस्मेटिक्सचा मोठा व्यवसाय आता तिथे चालत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे क्रीम्स काय आणि साबण Hand काय, lotions and face lotions and all. हाताचं क्रीम, पायाचं क्रीम, चेहऱ्याचं क्रीम, That's why you- साबण, शॅम्पू वगैरे वगैरे. That's why you saw many of us coming back, we were all shining. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल आमच्यातले अनेक जण इस्रायलहून जेव्हा परत आले तेव्हा चमकत होते. त्याच्या मागचं हे रहस्य का? No, no, it is the असं Holy Ghost shine. Okay. असं नाही, आम्ही पवित्र आत्म्याने चमकत आलो. आमेन. And so म्हणून- that's why Jesus rightly said, येशू अगदी बरोबर म्हटला, it is more blessed to give than to receive. घेण्यापेक्षा देणे बरे. Amen. आमेन. Giving is the heart of life for a Christian. ख्रिस्ती माणसासाठी जीवनाचं हृदय आहे देणे. In fact, the whole nature gives. संपूर्ण निसर्ग देतो. Amen. Amen. The sun is giving every day. सूर्य रोज देत आहे. It's not tube light, it is burning. सूर्य ट्यूबलाइट नाही, तो जळतोय. Amen. आमेन. The sun is giving life. सूर्य जीवन देतोय. Amen. Amen. Because that sun is dying slowly. कारण सूर्य हळूहळू मरतोय. It is burning, that means it is dying. तो जळतोय म्हणजे मरतोय. When it is giving out energy, it is dying. Because if you burn wood, after some time it will burn out and become ash. तो ऊर्जा देत आहे, याचा अर्थ तो जळत आहे. तुम्ही लाकूड जर जाळलं तर ते जाळल्यानंतर संपून जातं ना, त्याची राख होते. One day, एके दिवशी that sun will burn up. तो जळता तळपता सूर्य पूर्ण जळेल. But it is given life to millions of people. पण करोडो लोकांना त्या सूर्याने जीवन दिलं. The earth gives its resources. संपूर्ण पृथ्वी सृष्टी आपलं उत्पादन देते. The tree dies for us. झाडं आपल्यासाठी मरतात. And that's why now they have called Mother Earth. आणि म्हणून आता मातृभूमी, मदर अर्थ वगैरे वगैरे खूपच अलीकडे But चाललं. all these things are kept by God for us. पण देवाने या सर्व गोष्टी आपल्यासाठी ठेवल्या आहेत. Amen. Amen. So we need to work. आपण काम केलं पाहिजे. Second point. Serve God joyfully. आनंदाने सेवा करा. Because thou serve not the Lord thy God with joyfulness. आनंदाने, हर्षाने, उल्हासाने तू देवाची सेवा केली नाही म्हणून. That is the secret of keeping your blessings. तुमचे आशीर्वाद राखून ठेवाय मागचं हे रहस्य आहे. A mind that is thankful. असं मन की जे आभार मानतं. A heart that is grateful. असं हृदय की जे ऋण मानतं. A mind that is not filled with condemnation. असं मन की जे दंडात्ने न भरलेलं A नाही. mind that is full of peace. असं मन जे शांतीनं भरलंय. See, when Paul was writing to the Galatian church, पॉल जेव्हा गलतीकराच्या चर्चला लिहित होता, he encouraged the church to be steadfast and unmovable. त्याने चर्चला असं निवेदन केलं की तुम्ही सातत्याने अढळ असे राहा. That you may always abound in the work of God. की देवाच्या कार्यामध्ये तुम्ही उदंड राहा. When you are steadfast in joy, there will be abundance of work for you. सातत्याचा आनंद तुमच्यात राहिला तर तुमच्याकडे देवाचं काम पण उदंड असेल. Amen. Amen. Some people don't find work because they are not joyful. काही माणसांना, बिलीवर माणसांना कामच सापडत नाही कारण त्यांच्यात आनंद नाही. ते नेहमी कर्सच करत, काय माहित नाही काय होणार काय पब्लिक म्हणतात नकोच बाबा. सो गॉड ऑल्सो सेज नको, याला थोडं लांबच ठेवू. मग देव पण असंच म्हणतो. मग फक्त विल्डरनेस मध्ये तू असं जातो. मग तो रानामध्ये भटकत राहतो. हालेलुया. Praise God. देवाला Paul is धन्यवाद. saying be steadfast पॉल म्हणतो जरा संत खंबीर, that you may always abound in the work of God. जरा खंबीर राहा, आनंदामध्ये पण खंबीर राहा की देवाच्या कामात तू उदंड असावा. Because your labor in the Lord will not go in vain. कारण तुमचे प्रभुतले श्रम वाया नाही जाणार. Amen. Amen. But he was also concerned about their work. पण त्याला त्यांच्या कामाची पण काळजी होती. Because it should not only be duty and obligation. कारण केवळ बंधन आणि कर्तव्य म्हणून केलेलं काम नको. Our work should be combined with joy. काम कसं असावं? आनंदाने केलेलं काम असावं सिस्टर. And Paul must have read what Moses had said. आणि पॉलने वाचलं असेल मोशे काय म्हटला होता. And that's why म्हणून he wanted the Galatian church that they should not only work for God but work joyfully. पॉलची इच्छा होती की गलतीकरातल्या चर्चनं फक्त देवाची सेवा करायची असं नाही तर सेवा आनंदाने करायची. Maybe he must have come to that Galatian church कदाचित तो त्या गलती चर्चला आला असेल. आणि सगळं कुरकुरच करतात. हो ना, म्हणजे कॉमन. Paul must have said, जा रे तिथं प्रेयर कर. मलाच सांगतात काय प्रेयर करायचं. चर्च मधली एक काय कॉमन हे? बाब. हालेलुया. He must have called one elder. एका वडिलांना बोलवलं असेल, थोडं थांबा आता, थोडस थांबाल का? थोडं आपल्याला काम आहे. हो ना. हे काय टाइम आहे का, 1 वाजलं म्हणजे जेवायचं. असं कसं? Something must have happened. असं काय 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 थोडं पॉलनी पाहिलं असेल, They झालं must असेल. found something missing there. आणि पॉलला लक्षात आलं असेल की नाही ह्यांच्यावरती काम करायला लागेल आपल्याला. So in Galatians 4:15 he says, तर गलती 4:15 मध्ये तो म्हणाला, where is then the blessedness you spoke of? अरे मग तेव्हाचे तुमचे सुखी पण आता कुठं गेले? See, the word blessedness in
Greek comes from the root word be happy. सुखी पण ग्रीक मध्ये मूळतः हा शब्द आनंद शब्दातून बाहेर पडतो. पॉल म्हणतो गलती 4:15 तर मग तेव्हाचे तुमचे सुखी पण आता कुठे आहे? See, that means where is your joy? तुझा आनंद कुठे गेला रे? अगोदर फार आनंद 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 करत होता. He didn't tell them straight away, but when he was in another place, from there he wrote. सरळ सोट त्यांना बोलला नाही. इतर जागी असताना तेव्हा त्याने लिहिलं त्यांना. गलती करास पत्र He wrote to them, पत्र वाचा. where is your blessedness? आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं तुमच्यातलं ते सुखी पण जे अगोदर तुमच्यात होतं ते आता कुठे आहे? Where is your joy? कुठे गेला तुमचा आनंद? I didn't see that joy in the church. मी चर्च मध्ये तो आनंद पाहिला नाही. पॉल म्हणतो. And if you don't have joy, आणि तुमच्यामध्ये जर आनंद नसेल then what Moses said will come upon you. तर मोशे जे बोलला ते तुमच्यावर येईल. You know, Malachi 3:12 says, मला की 3:12 मध्ये लिहिलंय all nations shall call you blessed, for you shall be delightsome land, Amen. says the Lord. मला की 3:12 आणि सर्व राष्ट्रे तुम्हाला सुखी म्हणतील कारण तुम्ही मनोरम भूमीवाल असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. See, blessedness is happiness. सुखीपणा म्हणजे आनंद. When they see your happiness, you shall be delightsome people to others. जेव्हा ते तुमचं सुखीपण पाहतील इतरांसाठी तुम्ही आनंददायी ठराल. Husband should be joyful husbands. पती आनंदी पती असावा. Wife should be joyful wives. बायका पण आनंदी बायका असाव्यात. Amen. आमेन. When they are serving God, जेव्हा ते देवाची सेवा करतात serving men of God, आणि परमेश्वराच्या सेवकांची सेवा करतात, serving in the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये सेवा करतात, you need to be joyful Christians. आनंदी ख्रिस्ती पाहिजे. आनंदी See, because it is going to bless you. कारण त्यातनं तुलाच आशीर्वाद मिळणार आहे. Amen. Amen. See, serving God doesn't only mean those who serve God full time. देवाची सेवा करणारे म्हणजे फुल टाइम मिनिस्ट्रीत उतरलेले सारखे स्टेजवर असणारे तेच सेवक असं मी म्हणत नाही. No. नाही, नाही, We are नाही. all serving God in one way or the other. आपण सगळेच जण देवाची सेवा कुठल्या ना कुठल्या रीतीनं करतो. लहान मोठं कुठलाही. Whatever you do to the least of my brethren, you do Hallelujah. unto me. लहानातल्या लहान माझ्या बंधुजनाला जे काही तू करतो ते तू मला करतोय असं येशू Amen. म्हणाला. So, म्हणून when you are doing it for your wife, for your husband, for your children, for your neighbor, for the brethren in the church, for the kingdom, for God, you should do it joyfully. तू पतीसाठी करत आहे, पत्नीसाठी करत आहे, मुलांसाठी करत आहे, चर्चसाठी करत आहे, चर्चच्या मेंबरसाठी करत आहे, चर्चच्या मुलांसाठी करत आहे आणि कोणासाठी करत आहे? आनंदाने कर. तू ते प्रभूसाठी करत आहे. Amen. आमेन. People will say, लोक म्हणतील एक तर देवासाठी काम करायचं आणि हो ना. त्याच्यावर पण तोंड पण चांगलं हो ना, असायला हे म्हणजे काय आहे? बिलीवर माणसांना असं वही खूप लागल्यात बोलायच्या. हालेलुया बाई. म्हणजे नसतं बोलायच्या सवयी खूप बिलीवर माणसांना कशा लागल्या मला कळल्यावर तुम्हाला सांगेन. Amen. एक तर एवढं काम करायचं हो आणि म्हणतात हसून काम हो ना. असं आहे म्हणजे का असं कसं ऐसा किधर होता है? हमको कितना तकलीफ है तुमको मालूम है क्या? अरे सब मालूम है. Who does not have trouble? कुणाला त्रास नाही जीवनात. In fact, the trouble came because you never smiled. त्रास Possible. आलाय का आलाय? कारण तू आनंद करत नाही. तू हसतच नाही. असं चिमटा काढायचं मन होतंय मला आता. Amen. हस, पहिला हस बरं. Praise the Lord. आमेन. You know that prudent wife of Proverbs 31, नीतिसूत्र 31 मधली सुज्ञ स्त्री she works so hard, इतके कष्ट करायची but she works with joy. पण आनंदाने. Yes. हा So much work she does. इतकं काम करते. नीतिसूत्र 31व्या अध्यायातली ती सुज्ञ स्त्री पण आनंदाने. Proverbs 31:28 says, नीतिसूत्र 31 त्यातलं 28वं वचन बघा. her children arise up and call her blessed. नीतिसूत्र 31वा अध्याय आणि त्यातलं 28वं वचन वाचूया. काय लिहिलंय? तिची लेकरे उठून तिला आशीर्वादित म्हणतात. Blessed means also delightsome. तिला आशीर्वादित म्हणतात म्हणजे तू आनंददायी आहेस म्हणतात. See, they are saying you are a delightsome mother. तिची लेकरं तिला म्हणतात तू आनंद देणारी आई आहे. Amen. आमेन. आनंद देणारे तू आई. आनंददायी ममा आहेस. Praise the Lord. Amen. And her husband also praises her. आणि तिचा पती देखील तिचा नवराही तिची प्रशंसा करतो. See? आमेन. They're all praising her because she is very joyful lady. सगळे तिची प्रशंसा करतायत कारण ती फार आनंदी स्त्री आहे. So Paul is saying, पॉल म्हणतो where is that joyful and grateful spirit that you should have had? अरे गलतीकरांनो तुमच्यातला तो आनंदाचा आणि ऋण मानायचा आत्मा अगोदर ज्याविषयी तुम्ही बोलायचा आणि तुमच्यात होता पण तो आता सध्याला कुठे गेला? Where is the happy condition of yours? कुठे गेली तुमची ती सुखी अवस्था? What happened to your good feelings? काय झालं रे तुझ्या त्या चांगल्या चांगल्या भावनांना? What happened to your smile? काय झालं? अलीकडे हसायला विसरलाय जणू. We'll continue next week. पुढच्या रविवारी विषय चालू ठेव. Loving आमेन. Heavenly Father, we thank माझ्या you. स्वर्गीय प्रेमळ बापा आम्ही तुझे आभार मानतो. Master,
प्रभू you have revealed this principle to us. हे तत्व तू आज आम्हाला प्रगट केलं That if we don't serve you joyfully, की आम्ही आनंदाने जर तुझी सेवा केली नाही there are chances we will lose the blessings that you have given तर us. संधी आहे जे आशीर्वाद तू आम्हाला दिले ते आशीर्वाद आम्ही गमावू शकतो. Oh God, देव बाप्पा you have opened our eyes. आमचे डोळे उघडले आज तू You have opened our eyes. तू आमचे डोळे उघडले आज. Many times बऱ्याच वेळेला we thought, why these blessings are slipping away one by one? आम्ही विचार करत असायचो एक एक करून आशीर्वाद सगळे का जायला लागले. Is it because I am only complaining? मी फक्त तक्रार करतो म्हणून का. Is it because I am serving you but not joyfully? मी तुझी सेवा करत आहे पण आनंदाने करत नाहीये म्हणून का. That I stopped singing these days? की अलीकडे मी गाणंच गात नाही. That I only complain and grumble and cry? की केवळ मी तक्रार करतो कुरकुर करतो. This is not good, that is not good. हे चांगलं नाही तो बरोबर नाही ही बरोबर नाही. My spouse is not good. माझा नवरा चांगला नाही. This person is not माझी good. बायको बरी नाही हा चांगला नाही. Circumstances are bad. माझी परिस्थितीच वाईट आहे Things are not working. आणि गोष्टीच होत नाही. Oh God, दे बाप्पा help us, Lord. आम्हाला मदत कर प्रभू. Because when we gripe and grumble, we have no faith in you. कारण की जेव्हा आम्ही अशा पद्धतीनं कुरकुर करायला लागतो आणि तक्रार करायला लागतो याचा अर्थ असा होतो की आमचा तुझ्यावर विश्वासच नाहीये. Even when you eat your meal, जेव्हा तुम्ही तुमचं जेवण जेवता bless the Lord. तेव्हा पण देवाला आशीर्वादित करा. Thank you, Lord, for this food. म्हणा तर खरं देव बाप्पा या अन्नासाठी धन्यवाद. I'm so happy for it, Lord. मी इतका आनंदी आहे प्रभू या अन्नासाठी. When I wear a shirt, जेव्हा मी शर्ट घालतो I say, thank you, म्हणतो Jesus. प्रभू धन्यवाद You have given me this shirt. तू मला शर्ट दिला. When I wear my shoes, जेव्हा बूट घालतो I say, thank you, म्हणतो Jesus, धन्यवाद येशू. for the shoes that you have. या बुटांसाठी तुला धन्यवाद. Never forget those little things. त्या लहान लहान गोष्टी कधी विसरायच्या नसतात. Many times, बऱ्याच वेळेला we are grateful only for big things. आपण मोठ्या मोठ्या गोष्टींसाठीच ऋण मानतो And we think that small things came because of our efforts. आणि असा विचार करायला लागतो की लहान गोष्टी मी मेहनत केली म्हणून लहान गोष्टी मिळाल्या. No, असं नाही काही. in everything give thanks. सगळ्यात देवाचे आभार माना. लहान गोष्टी मिळायला पण त्याचीच कृपा आणि त्याचाच हात लागतो. For this is the will of God in Christ Jesus concerning you. सर्व गोष्टींमध्ये प्रभूचे आभार माना कारण ख्रिस्त येशूची इच्छा ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराची इच्छा तुझ्यासाठी हीच आहे. Master, प्रभू we thank you and praise you, Lord. आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. We will be joyful Christians. आम्ही आनंदी ख्रिस्ती We'll राहू. be singing Christians. आम्ही गाणारे ख्रिस्ती असू. Every work that we do, जे प्रत्येक काम आम्ही करू we will do it joyfully. आनंदाने करू. No more grumbling. आता कुरकुर करणार No नाही. more griping. आता आम्ही तक्रार करणार People नाही. would love to see our faces. लोकांना आमचे चेहरे पाहायला आवडतील People would love to see our आणि faces. लोकांना आमचे चेहरे पाहायला आवडतील. You know, David, दावीद he was a man of war. युद्धाचा माणूस. Man of war. युद्धाचा माणूस योद्धा. He fought many people. अनेकांविरुद्ध तो लढला. You know, a fighter, एक योद्धा he looks very dangerous. फार धोकादायक दिसतो But David, पण दावीद he had softness इतका मऊ होता ना because he was a worshipper of God. कारण देवाचा आराधक होता. वा, खरा वास. A worshipper of God, देवाचा आराधक. his face changes. उपासना करणाऱ्यांचे चेहरे बदलतात. Joyful Christian. आनंदी ख्रिस्ती. Lord, प्रभू we pledge आम्ही आज तुला नवस करतो. from नवस. today, आजपासून we'll be joyful, O Lord. आम्ही आनंदी राहू. We will be joyful आनंदी राहू. no matter what the circumstances are, परिस्थिती कशी असो no matter what things we are going through. कुठल्याही परिस्थितीतून मी जात असो We will be joyful, आम्ही आनंदी राहू. happy Christians, सुखी आणि आनंदी ख्रिस्ती. that not a single blessing will go. की आमचा एकही आशीर्वाद निसटणार नाही. From today, आजपासून not a single blessing of yours will be lost. तुमचा एक देखील आशीर्वाद निसटणार नाही. If you don't have, जर तुमच्याकडे नसेल just because you are a thankful and grateful Christian, blessings will come forth from God. समजा तुमच्याकडे आशीर्वाद नसतील तर आजपासून केवळ तुम्ही आनंदी आणि ऋण मानणारे ख्रिस्ती बनताय
म्हणून तो तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Amen. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now the blessings are coming to you. आता तुमच्यावर आशीर्वाद येत आहे. It'll start from today. आजपासून सुरू होतील. It'll start from this moment. या क्षणापासून सुरू होतात. Because you are aware of this principle now. का आता तुम्हाला या तत्वाविषयी जाणीव मिळाली. Now the windows of heaven are opening for you. आता स्वर्गाचं दार तुमच्यासाठी उघडत आहे. Your standard is going to be raised up now. आणि तुमची पातळी आता उचलली जाणार Those आहे. blessings which have not come forth shall come forth जे now. आशीर्वाद आले नव्हते ते आता येणार आहे. Physical blessings, material blessings, financial blessings. शारीरिक आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद. There is going to be a breakthrough. एक सुरुवात होणार आहे. Because this is going to come from the spiritual realm. कारण आध्यात्मिक जगातनं ते येणार आहेत. Whether the natural life agrees to it or not. नैसर्गिक जीवन त्याला सहमत करो न करो. Whether the natural order agrees to it or not. नैसर्गिक क्रम त्याच्याशी सहमत करो न करो. It is like those aerodynamics law that is superior law. त्या वायुगतीच्या शास्त्रासारखा हा नियम असणार आहे की जो वरचा असेल. That the gravity force becomes inoperative. की ज्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करू शकत नाही. In the same way, तसंच the law of the nature will become inoperative for a moment. निसर्गाचे नियम काही क्षणांसाठी कामच करणार नाही. Because God is releasing His spiritual aspect upon you. कारण देव तुझ्यावर आध्यात्मिक स्तर उतरवत आहे. Doors are opening. दारं उघडतायत. Blessings are opening. आशीर्वाद It उघडतायत. is coming in your life. आणि तुझ्या जीवनात येत आहे. And now, आता the devil who has been robbing your जो blessings, सैतान तुझे आशीर्वाद चोरत होता, now God has stopped it. आता देवाने ते थांबवलंय. God has stopped it. देवाने ते थांबवलंय. That spiritual law is now working for you. तो आध्यात्मिक नियम आता तुझ्यासाठी काम करत आहे. For a few moments, say, thank you, Jesus. काही क्षण सगळ्यांनी म्हणा धन्यवाद येशू. I'm sorry for grumbling. आणि म्हणा मला क्षमा कर मी कुरकुर केली I'm म्हणून. sorry for griping. मला क्षमा कर मी तक्रार केली म्हणून. In all my service, माझ्या सगळ्या सेवेत from this day forth, आजपासून पुढे there shall be joy. आनंद असणार आहे. I will serve you joyfully. मी आनंदाने तुझी सेवा करणार आहे. Thank you, Master. धन्यवाद देव बाबा. I believe माझा विश्वास आहे this principle is working now for हे all of us. तत्व आता आमच्या सगळ्यांसाठी काम करत आहे. In Jesus' name I pray. कारण येशूच्या नावात मी मागत आहे. Amen. आमेन.